नमस्कार. नेहमीच्या आपल्या राजकारण या विषयाला सोडून काही वेगळ्या विषयावर बोलणं झालं पाहिजे असं वाटतं, म्हणून मी आपल्यासमोर परत एकदा वेगळा विषय घेऊन आलो आहे. याची कल्पना आहे की राजकीय विषयांना जेवढं प्रसिद्धी मिळते, ते बघितले जातात, लाईक्स मिळतात, चर्चा होतात, तेवढ्या होत नाहीत. पण सगळंच काही लाईक्ससाठी किंवा व्ह्यूजसाठी नसतं ना. काही अभिव्यक्ती असायला हवी. काही लोकांना आवडणारे विषय जे संख्येने कमी असतील ते देखील मांडायला हवेत. म्हणूनच मी परत एकदा असा वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे आणि यापुढेही असे काही वेगळे विषय मांडत राहणार आहे. म्हणजे लॉकडाऊन हा आपल्या सगळ्यासाठी परिचयाचा शब्द झालेला आहे. परिचयाचा म्हणण्यापेक्षा आमच्या आयुष्यामध्ये आता तो सवयीचा झालेला आहे. आम्ही सरमिसळलो हे दोन्ही शब्द, लॉकडाऊन, बंद असणं, या सगळ्या विषयात सरमिसळ झाली आता आमच्या आयुष्याची आणि लॉकडाऊनची. बंद असतानाही कसं काय व्यवस्थित आम्ही जगू शकतो हे आता आम्हाला कळायला लागलं आहे. या लॉकडाऊननं अनेकांच्या आयुष्यावर परिणाम केला आहे. काही अपवाद आहेत, म्हणजे डॉक्टरांचं उत्तम चाललं आहे, किराणा दुकानदारांचं उत्तम चाललं आहे, पण अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांच्या आयुष्यावर असा काही परिणाम पडला आहे की आता आयुष्य जगायचं कसं असं त्या लोकांना वाटतं आहे. मी यापैकीच तिघांची भावना घेऊन आपल्यासमोर आलो आहे. तिघांची म्हणजे 3 व्यक्तींची नव्हे, 3 समाज घटकांची भावना घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. काय आहे या सगळ्यामध्ये पहिल्यांदा डोक्यात विचार येतो तो भिकारी असलेल्या लोकांचा. भिकारी म्हणजे पैसे असतानाही जवळ मागत फिरतात ते नव्हे, काही भिकाऱ्यांच्याकडे लाखो रुपयांची प्रॉपर्टी सापडते ते नव्हे. मी त्या भिकाऱ्यांविषयी बोलतोय जे सिमेंटच्या पाईपात आपलं घर करून आनंदानं जगतात. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर मिळेल ते खाऊन जी मंडळी जगतात. 4 रुपये गोळा करून पोटाची खळगी भागवून आयुष्य कसं बसं ढकलतात, मी त्या व्यक्तींविषयी बोलतोय. लॉकडाऊनच्या काळात लोक बाहेर पडणंच कठीण झालं आणि त्या काळात लोक बाहेर पडत नाहीत तेव्हा त्यांना काही देणारेही बंद झाले. यांचं असं आहे ना की यांच्याकडं ना आधार कार्ड आहे ना राशन कार्ड आहे. म्हणजे रेशनच्या दुकानाच्या रांगेत जाऊन फुकट मिळणारं धान्य घेण्याची सुद्धा यांचा अधिकार नाही अशी ही माणसं, ज्यांचं अस्तित्व ते जगतायत, त्यांना अजून मरणानं स्वीकारलेलं नाही म्हणून जगतायत. एवढंच काय त्यांच्या अस्तित्वाची खूण. कुणीतरी हेटाळणीच्या स्वरूपात ढकलून दिलेलं, जा चल पुढे चल पुढे हो असं म्हटलेलं, हीच यांच्या अस्तित्वाची खूण. हजारो माणसं आपल्या आजूबाजूला असतात पण यांचं अस्तित्व जाणवतच नाही. तो होता तिथे हे गेल्यावर सुद्धा ज्यांच्या लक्षात येत नाही अशी ही भिकारी माणसं. लॉकडाऊनच्या काळात हे कसं जगत असतील हा प्रश्न पडतोच. मायबाप सरकार लोकांना जगवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नात या भिकाऱ्यांचा मात्र मृत्यू होतो आहे. रस्त्याच्या कडेला हा कुठेतरी मरून पडतो आणि बेवारस म्हणून त्याच्यावरती कधीतरी कालांतरानं अंत्यसंस्कार होतात. या भिकाऱ्यांचं काय झालंय आपण कधीतरी तपासलंय? आपल्या आजूबाजूला रस्त्यावरती कडेला ही मनोरुग्ण, वेडी, ही भिकारी, ही माणसं कशा अवस्थेत जगत असतील असा प्रश्न पडतोच. म्हणजे अगदी अनेक व्हिडिओनी तर काळजाला घरं पडलेली आहेत. एक वेडा तर दिलेल्या अन्नाच्या बदल्यात जवळ असलेले भिकेचे 4 पैसे द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा गलबलून येतं. स्वाभिमान त्याला वाटतं. असा भिकारी आपल्या आजूबाजूला सापडतोय का आणि तो जगण्यासाठी आपण काही करू शकतो का, एवढा प्रयत्न तर नक्कीच करायला पाहिजे. दुसरा वर्ग आहे आणि तो आहे कायम समाजाची गरज असलेला पण ती गरज असूनही हेटाळणीचं आयुष्य उपभोगणारा. वखवखलेल्या नजरांनी आणि ताठरलेल्या इंद्रियांनी माणसं जिकडं जातात ती म्हणजे वेश्यालय. सोशल डिस्टन्सिंगच्या जमान्यात, फिजिकल डिस्टन्सिंगच्या जमान्यात ज्यांचा धंदाच शरीराशी जवळीक साधून चालतो त्या स्त्रियांचं आयुष्य कसं असेल? आपल्या मोठमोठ्या शहरातल्या कॉलगर्ल ज्या तुफान पैसे घेऊन देह विक्रीचा व्यवसाय करतात त्यांचं बरं चाललं असेल
कदाचित, पण 5-50 रुपयावर इंद्रिय शमनासाठी आपला देह खुला करून देणाऱ्या त्या गरीब वेश्यांची अवस्था काय असेल याचा विचार मनात आला तरीही थरकाप उडतो. कितीतरी वेश्यावस्थीत भुके कंगाल जगण्याची वेळ आली आहे. ज्या देहानी इथल्या अनेकांच्या इंद्रियाला तृप्ती दिली आहे, शांत केलं आहे, त्याच देहात त्याच कुडीत प्राण शिल्लक आहेत की नाही हा विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही. लॉकडाऊनच्या काळात या वेश्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की अक्षरशः हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आम्हाला धंदा करू द्या अशी परवानगी मागायला गेल्या होत्या. अगदी खुलेपणाने आपण वेश्यावथे स्वीकारून पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय करू द्या अशी विनंती करायला त्या गेल्या होत्या. केवळ हिंगोलीच्याच नाही तर अनेक ठिकाणी हीच अडचण सापडते. या वेश्यांच्या वस्तीत कुणी उपाशी मरतंय का याचा शोध आपण करणार आहोत का, बघणार आहोत का, आणि मायबाप सरकार तरी याची व्यवस्था करणार आहे का? आता आपण जरा तिसऱ्या घटकाकडे जाऊया, ज्याचा विचारच कधी आपण करू शकत नाही की असं होईल. अनाथ आश्रमांच्या मधून लहान लहान मुलं जगत असतात, त्यांची व्यवस्था अनाथ आश्रम करतं. आपल्याकडं कायद्यानुसार सज्ञान होईपर्यंत म्हणजे 18 वर्षाचा होईपर्यंत अशा अनाथ आश्रमात आणि सुधारगृहामध्ये मुलं राहू शकतात. जेव्हा त्याचं वय 18 होतं ना, जेव्हा तो सज्ञान होतो असं म्हणतात, तेव्हा त्याला त्या आश्रमाच्या बाहेर पडावं लागतं. आणि जेव्हा तो आश्रमाच्या बाहेर पडतो तेव्हा तो एकटा असतो, कारण जन्माला आलेला असतो अनाथ म्हणून. माय बाप परिवार अशी नातीच त्याला ठाऊक नसतात. त्याचं असं कोणी त्याच्याजवळ नसतं. आणि सरकार 18 वर्षाचीच जबाबदारी आहे म्हणून 18व्या वर्षापर्यंतच त्याची जबाबदारी स्वीकारतं. 18 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर 19व्या वर्षी तो सज्ञान होतो, कमाईला पात्र होतो असा आपला समज आहे. आपली पोरं 18 वर्षानंतर म्हणजे फार फार तर 12वी किंवा पदवीच्या पहिल्या वर्षाला असतात. तोपर्यंत तरी ती पोरं आपल्या पायावर उभी राहिलेली नसतात. या लॉकडाऊनच्या काळात काम नाही, अन्न नाही, अशा स्थितीत अनाथाश्रमातून बाहेर पडलेली ही सज्ञान पोरं कोणत्या अवस्थेमध्ये असतील याचा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आणि या तिघांचीही अवस्था अस्वस्थ करून जाते आणि प्रश्न पडतो, खरंच आपण कल्याणकारी राज्याची कल्पना राबवतो आहोत का? काही टक्क्यांनी, अगदी 1% सुद्धा नसलेला हा वर्ग, 1% जरी विचार केला तर 3% देशातील वर्ग म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येत 3 कोटींची भर घालणारा हा वर्ग कशा अवस्थेत जगत असेल याचा विचार केला तरीही मनाचा थरकाप उडतो. हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू तुम्हाला ही जाणीव करून द्यावी एवढा नाही आहे. आपण यासाठी काही करू शकतो का, यासाठी काही पावलं उचलू शकतो का याचा विचार करण्यासाठी. आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशा सापडणाऱ्या माणसांना, शोधून नव्हे सापडणाऱ्या लोकांना आपण थोडी जरी मदत केली तरी आपली माणुसकी सार्थकी लागली असं म्हणावं लागेल. बघा, मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे, आपण आपल्या परीने प्रयत्न करून बघा. नमस्कार.